हाय हॅलो नमस्कार. चला तर आज आपण हिरव्या मूग डाळीचे धपाटे कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यात 1 कप सालाची मूग डाळ घेतलेली आहे. ती आता आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2-3 पाण्याने. तर व्यवस्थित चोळून धुवायचे आहे. नंतर मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता त्यात पाणी टाकून 5-6 तास भिजत ठेवायचे आहे. तर बघा 5-6 तासानंतर आपली डाळ छान भिजलेली आहे. आता पुन्हा एकदा याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यातील पाणी काढून टाकायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यात याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर बारीक अशी पेस्ट बनवायची आहे. तर अशा पद्धतीने आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया. पुन्हा राहिलेली डाळ मी सुद्धा दळून घेतलेली आहे. तर छान अशी पेस्ट बनवायची आहे, जाडसर ठेवायचं नाही. आता आपण हिरवी मिरचीचं वाटण करून घेऊया. त्याच्यासाठी 1 चमचा जिरं घ्यायचं आहे, आल्याचे तुकडे घ्यायचे आहे, लसूण घ्यायचा आहे आणि हिरवी मिरची घ्यायची आहे. आता आपल्याला याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी वाटण करून घेतलेलं आहे. आता आपलं हे मूग डाळीचं मिश्रण आहे. यात आपण बाजरीचं पीठ टाकायचं आहे 2 कप, 3 चमचे डाळीचं पीठ टाकायचं आहे आणि 3 चमचे गव्हाचं पीठ टाकायचं आहे. आपल्याकडं जे पीठ उपलब्ध असेल ते आपण टाकायचे आहेत. नंतर यात 1 चमचा जिरे पावडर टाकायची आहे, 1 चमचा धने पावडर टाकायचे आहे, अर्धा चमचा हळद टाकायची आहे, 3 चमचे तीळ टाकायचे आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला यात केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे. तर आपल्याला लागेल तितकंच पाणी टाकायचं आहे आणि छान घट्टसर असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर खूप पातळ किंवा खूप जाड असं मळायचं नाही, व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि याला आता आपण झाकून ठेवूया. तर 10 मिनटं याला मी छान झाकून ठेवलं होतं. तर आपलं पीठ छान भिजलेलं आहे बघा. आता आपण याचे धपाटे थापून घेऊया. तर आपल्याला कोणत्या साईजचे धपाटे करायचे त्याप्रमाणे याचे गोळे करून घ्यायचे आहे. तर इकडं मी आता धपाटे थापणार आहे. त्याच्यासाठी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि छान असे पातळसर धपाटे थापून घ्यायचे आहे. तर बघा खूप पौष्टिक आणि टेस्टी सुद्धा लागतात. तर पातळ असे मी धपाटे थापून घेतलेले आहे. इकडं तवासुद्धा गरम झालेला आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्यावर अलगद असा धपाटा टाकून घ्यायचा आहे. आता खरपूस असा दोन्ही बाजूने आपल्याला तेल लावून भाजून घ्यायचं आहे. तर आलटून पालटून आपल्याला दोन्ही बाजूनी धपाटा छान भाजून घ्यायचा आहे. तर मुलांच्या डब्यासाठी खूप हेल्दी आणि टेस्टी असा हा नाश्ता आहे. तर बघा अशा पद्धतीने आपला धपाटा तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा धपाटे छान पातळसर थापून घेतले आणि शेकून घेतले. तर चला आपले धपाटे इथं तयार झालेले आहेत. तर गरमागरम धपाटे आपले तयार झालेले आहे. हे आपण
दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकतो किंवा नुसते असेच खाल्ले तरीसुद्धा हे चांगले लागतात. तर बघा, आपले छान असे हे धपाटे तयार झालेले आहे मूग डाळीचे. तर तुम्हाला कसे वाटले आजचे धपाटे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.